अर्णव ईश्वरीच्या क्लाउड किचनवर गेलेला असतो. मग रात्र झाली त्यामुळे तो तिला म्हणतो की मी तुला घरी सोडतो. मग तो तिला घरी ड्रॉप करतो. मग ईश्वरी गाडीतून उतरते आणि तिला कोणाचा तरी फोन येतो. ती फोनवर बोलत असते आणि हॅपी असते, हसत हसत बोलत असते. ते पाहून अर्णव म्हणतो की आपण जिच्यावर प्रेम केलं तिला सगळं डिसिजन मान्य आहे, ती खुश आहे. दॅट्स इट. अजून आपल्याला काय हवं. इकडे दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर राजेश आणि मामी नाश्ता करत असतात. तिकडे तेव्हा अर्णव येतो. मामी अर्णवला सांगते की अर्णव बाळा, तुझा उद्या सकाळी 10 वाजता साखरपुडा ठरला आहे. मग राजेश म्हणतो, अरे देवा, माझा पण उद्या 10 वाजता साखरपुडा आहे. एकाच वेळी दोन्हीकडे कसा हजर राहू. काहीतरी झोल करायलाच पाहिजे. मग राकेश ईश्वरीच्या आईबाबांना कॉल करतो आणि सांगतो की काका, माझी एक महत्त्वाची केस आहे आणि तसे पण 6 मास्तरला पण यायला वेळच लागेल, पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे आपण 1:30चा मुहूर्त फायनल करूयात का. मग ईश्वरीचे आईबाबा याला रेडी होतात. हो हो, काहीही हरकत नाही. मग ते तो फोन ठेवतात. मग राकेश म्हणतो, गोड बोलून जग जिंकता येते. ते खरंच आहे. इकडे लावण्या अंजलीकडे येते आणि तिला सांगते की ताई, आपण ARसाठी एंगेजमेंटची शॉपिंग केली आहे, एंगेजमेंटची रिंग घेतली आहे. त्यामुळे ती तुम्हाला दाखवते मी, कारण तुमच्याशिवाय ARचा चॉईस कोणाला कळतो. तेव्हा अंजली म्हणते, हो खरं आहे तुझं, माझ्याशिवाय ARचा चॉईस कोणालाच कळू शकत नाही. मग एवढ्यात तिला लावण्या अडवते. हे बघा ताई, प्लीज, मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे, पण तुमचं हे ओपिनियन एक दिवस नक्की बदलेल, मला खात्री आहे. असं म्हणून ती अंजलीला सांगते की मी आजींना ही शॉपिंग दाखवून येते म्हणते आणि तिकडून निघून जाते. तेवढ्यात अंजली तिला अडवते. काय गं लावण्या, इतके दिवस तुझे मामा हे कुठे होते. तुझ्या आईने पण कधी एवढ्या वेळा कॉल केला, पण तुझे मामा मम्मी या मुंबईत राहतात हे कधी सांगितलं नाही. मग लावण्या घाबरते, पण सांगून टाकते की मम्माने सांगितलं नाही तर मला काय माहिती, पण आहेत, आमचे मम्मी मम्मा या मुंबईतच राहतात. असं म्हणून ती तिकडून निघून जाते. मग इकडे मामी असते. ती अंजलीला म्हणते की अगं अंजली, तू अर्णवच्या मागे का लागली आहेस. अगं घरात आपल्या एवढं शुभ कार्य होतं, तू तुझ्या बाळाची काळजी घे, भावाच्या साखरपुड्यामध्ये मज्जा कर, काय टेन्शन घेऊन बसलीस. मग अंजली म्हणते, अगं मामी, तुम्हाला सगळ्यांना का कळत नाही आहे, चिंटू हे सगळं आपल्या मनाविरुद्ध करतो आहे. मग मामी म्हणते की नाही, तो मनाविरुद्ध करत नाही. आईने त्याला किती वेळा विचारलं आणि त्याने आपला होकार आहे असंच सांगितलं आहे. मग हे सगळं ऐकून अंजलीला चक्कर आल्यासारखी होते. मग मामी तिला धरून सोप्यावर बसवते आणि तुझ्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणून सांगते आणि तिकडून निघून जाते. मग उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की इकडे लावण्या आणि अर्णवची एंगेजमेंट होते, पण इकडे ईश्वरीच्या डोळ्यात सारखं पाणी असतं. ती म्हणते, आज आपली एंगेजमेंट आहे, आज आपली सगाई आहे, तरी आपल्या डोळ्यात पाणी का. आपण खुश का नाही आहोत. आता पुढच्या भागात काय होतं आणि पुढे काय होतं ते आपण नक्की बघू.